महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे घनदाट जंगल, समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीव संपदेमुळे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे। गोंदिया जिल्ह्याचा सुमारे 70% भाग तर भंडारा जिल्ह्याचा 30% भाग या अभयारण्यात समाविष्ट असून पर्यावरणीय समतोल राखण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। या अभयारण्यात सागवानसह ऐन, हळदू, धावरा आणि बांबू यासारखी वृक्षांची विपुलता आढळते। तसेच वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्री, गवे, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर, चौसिंगा यासारख्या प्राण्यांसह विविध सरपटणारे प्राणी आणि सुमारे 125 प्रकारचे पक्षी येथे आढळतात। त्यामुळे वन्यजीव निरीक्षणासाठी हे अभयारण्य विशेष महत्त्वाचे मानले जाते। अभयारण्याच्या मध्यभागी असलेले प्राचीन नागमंदिर आणि झिरा यावरून पडलेले नागझिरा हे नाव या परिसराच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांना अधोरेखित करते। सौम्य टेकड्या, खोल दऱ्या आणि स्वच्छ पाण्याचे प्रवाह यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अनोखा निसर्ग अनुभव मिळतो। दरम्यान 1 एप्रिल 2026 पासून गाभा कोर व बफर क्षेत्र एकत्रित करण्यात आले असून या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ आता सुमारे 1850 चौरस किलोमीटर झाले आहे। यापूर्वी 650 चौरस किलोमीटर असलेले कोर क्षेत्र आणि 1200 चौरस किलोमीटर बफर क्षेत्र यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे। या निर्णयामुळे व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी विद्यमान प्रवेशद्वारांसह गोंदिया जिल्ह्यातील पांगडी, जांभळी, मुरदोली आणि भंडारा जिल्ह्यातील गडेगाव येथे नवीन प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे। यामुळे पर्यटकांना विविध मार्गांनी जंगल सफारीचा अनुभव घेता येणार आहे। वन संवर्धनासाठी येथे कॅमेरा ट्रॅपिंग, नियमित गस्त, जलसंधारण तसेच मानव वन्यजीव संघर्ष निवारण यासारख्या उपक्रमांवर भर दिला जात आहे। या प्रयत्नांमुळे पर्यटन वाढीसोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत। निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनी या अभयारण्याला भेट देऊन वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगाकर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां, ड्रीम एशिया।